विद्यार्थ्यांनो, मला आशा आहे की तुम्ही सर्व चांगले अभ्यास करत आहात. आम्ही दिलेला व्हिडिओ पाहून आम्हाला विविध संकल्पनांवर चांगले ज्ञान मिळाले आहे. आता या व्हिडिओमध्ये आपण हवा, वारा आणि चक्रीवादळ या धड्यातून हवा आणि पवन प्रवाहाबद्दल अनेक नवीन गोष्टी शिकू. शिकण्याची उद्दिष्टे. आपण विविध पैलू शिकणार आहोत, जसे की हवा सर्वत्र आहे. हवेचा दाब पडतो. गरम झाल्यावर हवा पसरते. गरम हवा थंड हवेपेक्षा हलकी असते. सहाय्यक उपक्रम. जमिनीची हवा आणि समुद्राची हवा. हलत्या हवेचा परिणाम. कीवर्ड: सिरिंज, बुडवणे, विस्तृत करा, जमिनीची झुळूक, समुद्राची झुळूक, संकल्पना नकाशा. विद्यार्थ्यांनो, एकदा कल्पना करा, विरुद्ध दिशेच्यातून तुलनेतून आपण ज्या दिशेने आहोत त्याच दिशेने सायकल चालवणे सोपे होईल, बरोबर का? वारा येथे भूमिका बजावते. वाऱ्याचा आपल्या जीवनावर कसा परिणाम होतो आणि कसा प्रभाव पडतो? कधी वारा थंड, आल्हाददायक असतो, तर कधी आपल्याला खूप गरम वाटतं. ते ढग उडू शकतात आणि कधीकधी धूळ वाढवू शकतात. हे कधीकधी सौम्य असते, परंतु ते मजबूत देखील असू शकते आणि गोष्टी कधी उडवून देऊ शकतात. कोणते वारे आहेत? आपल्याला सभोवतालची हवा स्थिर नसते. ती वेगवेगळ्या आणि आत फिरते अनेक दिशा. तर आपण हलणारी हवा वारा म्हणून परिभाषित करू शकतो. क्रियाकलाप. आपल्याला हवा कुठे मिळते हे पाहण्यासाठी हा उपक्रम करूया. पाण्याने भरलेली बादली आणि एक पारदर्शक ग्लास घ्या. कागदाचा तुकडा घ्या. त्याच्या बॉलमध्ये चुरा करा आणि काचेच्या तळाशी ढकलून द्या. काच उलटा बघा. कागद ओला होतो की नाही? नाही. हवा पाण्याला कागदापर्यंत पोचण्याचं प्रतिबंधित करते. जर तुम्ही ग्लास पाण्यात बुडवताना तो वाकवला तर काय होईल? करून पहा. हवेला आता बाहेर पडण्याची संधी आहे, म्हणून एकदा हवा सुटली की पाणी ग्लास भरते. क्रियाकलाप. पाण्याने बादली भरा. अरुंद तोंड असलेली बाटली घ्या आणि ती बादलीत पाण्याने भरेपर्यंत बुडवा. तू पाहतोस की सुरुवातीला बाटलीच्या आत असलेली हवा पाण्याच्या बुडबुड्याच्या रूपात बाहेर पडते.
याचा अंदाज येतो की आतील हवा काढून टाकल्याशिवाय रिकाम्या बाटलीमध्ये किंवा कंटेनरमध्येही कधीही जोडले जाऊ शकत नाही. या दोन क्रियाकलापांच्या आधारे आपण असं म्हणू शकतो की हवा सर्वत्र आहे आणि हवा आपल्याला आपल्या सभोवतालची जागा व्यापते. हवेवर दबाव येतो का? तुम्हाला माहीत आहे की सायकलची ट्यूब किंवा इतर कोणत्याही वाहनाची ट्यूब किंवा फुगा हवा भरल्यावर फुटू शकतो. ते का फुटते? आपण असं म्हणू शकतो की हवेचा दाब असतो. आपण आणखी काही उदाहरणे पाहू शकतो जिथे हवेचा दाब पडतो, जसे की हवेने भरलेले फुटबॉल कठीण होतात. हात हातपंपातून पाणी वाढते. स्कूटर कारच्या टायरमधील ही हवा. इतरही गरम झाल्यावर हवा विस्तारते. क्रियाकलाप: रिकाम्या प्लास्टिकच्या बाटलीला फुगा जोडा. फुगा फुटल्याचे आपण निरीक्षण करू शकतो. बाटली गरम पाण्याच्या अंघोळीमध्ये ठेवा. आपण पाहू शकतो की फुगा विस्तारत आहे, याचा अर्थ फुगवतच आहे. हे बाटलीतील हवेतील रेणू आणि पाण्याची वाफ याच्या विस्तारामुळे होते. आता पाण्याच्या बाथमधून बाटली बाहेर काढा आणि ती स्वतःच थंड होऊ द्या. फुगा फुटेल आणि शेवटी कोसळेल. गरम पाण्याच्या अंघोळीत ठेवल्यानंतर फुगा का वाढतो? हा उपक्रम पहा. क्रियाकलाप: गरम हवा थंड हवेपेक्षा हलकी असते. एका पिशवीच्या खाली जळणारी मेणबत्ती ठेवा. खाली मेणबत्ती असलेल्या पिशवीमुळे संतुलन बिघडते. उबदार हवा हलकी असल्याने ती संबंधित पिशवीला ढकलून वर येते. समान क्रियाकलाप सिद्ध करण्यासाठी आणखी एक क्रियाकलाप पहा. एक फुगा घ्या आणि त्यात हवा भरा. जळत्या मेणबत्तीजवळ ठेवून हळूहळू गरम करा. काय होते? फुग्याचा विस्तार होतो आणि आतल्या हवेचा भिंतीवर जास्त दबाव येतो. बांधलेले टोक आता उघडेल तर काय होईल? पासून हवा फुगा हळूहळू निसटला. असं का होतं? हे दाबामुळे होते. हवा गरम होण्याने दबाव टाकते. हे पाहण्यासाठी ही क्रिया पहा. क्रियाकलाप: एक फुगा घ्या, त्यात हवा उडवा. जसे जसे आपण ते भरतो तसे तसे ते विस्तृत होते आणि फुग्याच्या भिंती दाबणे कठीण होतो. आतील हवा फुग्याच्या भिंतीवर दबाव टाकते. फुग्याचे तोंड थोडेसे उघडा. हवा कशी बाहेर पडते तेही पहा. तुम्ही तोंड कमी किंवा जास्त उघडू शकता आणि हवेचा प्रवाह नियंत्रित करू शकता. फुग्यातील हवा जास्त दाबावर असते आणि ती कमी दाबाच्या क्षेत्राकडे जाते. दृश्य 9. आपल्याला आधीच माहीत आहे की जेव्हा हवा हलते तेव्हा त्याला वारा म्हणतात. हवा उच्च दाबाच्या प्रदेशातून कमी दाबाच्या प्रदेशाकडे जाते. दाबाचा फरक जितका जास्त असेल
तितक्याच वेगाने हवा फिरते. निसर्गात वारे का येतात याचा विचार अजून करावा लागतो. निसर्गात निर्माण झालेल्या वाऱ्याने कारणीभूत असणारा दबाव फरक कसा आहे? तापमानात फरक आहे का? हे समजून घेण्यासाठी खालील उपक्रम तुम्हाला मदत करतील. क्रियाकलाप. एक अगरबत्ती घ्या आणि ती पेटवा. अगरबत्तीच्या धुराचे निरीक्षण करा. ती कुठे जाते? वरील क्रियाकलापांची निरीक्षण वरून असे दिसून येते की उबदार हवा वाढते. सूर्यामुळे जमीन समुद्रापेक्षा अधिक वेगाने गरम होते. त्यामुळे दिवसा जमिनीवर उबदार हवा वाढते. वर्षाच्या ठराविक वेळी यामुळे समुद्राची झुळूक तयार होऊ शकते, जी जमिनीवर वाहणारी मंद वारा असते. रात्री जमीन समुद्रापेक्षा वेगाने थंड होते. हवेचा प्रवाह उलटतो. यामुळे जमिनीची झुळूक तयार होते, जी समुद्राकडे वाहते. तसेच मागील क्रियाकलापावरून तुम्हाला समजले की गरम केल्यावर हवा विस्तारते आणि अधिक जागा व्यापते. जेव्हा एखादी वस्तू जास्त जागा व्यापते तेव्हा ती कमी दाट आणि हलकी होते. त्यामुळे उबदार हवा थंड हवेपेक्षा कमी घनता आणि हलकी असते. अशा प्रकारे धूर आणि गर्म हवा वर जातात. जेव्हा गरम हवा वाढते तेव्हा त्या ठिकाणी हवेचा दाब कमी होतो. कारण कमी दाबाच्या भागात हवा आत येते म्हणून आपल्याकडे अनेक प्रकारचे वारे असतात. सूर्याद्वारे जमीन आणि पाण्याचे विभेदक गरम झाल्यामुळे जमीन आणि समुद्राची वारे येतात. क्रियाकलाप. हलत्या हवेचा परिणाम. एक ग्लास आणि पोस्टकार्ड घ्या. टेबलावर ग्लास आणि काचेवर पोस्टकार्ड ठेवा. पोस्टकार्डच्या अगदी वरची हवा विस्थापित करण्यासाठी आपला हात किंवा नोटबुक पोस्टकार्डच्या वर हलवा. तुम्ही काय निरीक्षण करता? पोस्टकार्ड का उचलले गेले? आता काचेचा कडा पाण्याने ओला करा. त्यावर पोस्टकार्ड चिटकवा. ते उलटे धरा आणि कागदाच्या खालून हवा हलवण्यासाठी तुमचा उजवा हात किंवा नोटबुक हलवा. नेमका हाच वेगवान वारा घराच्या छतावरून वाहतो. जर छप्पर कमकुवत असेल तर ते उचलले जाऊ शकते आणि उडवले जाऊ शकते. त्याच प्रकारे जेव्हा आपण आपला हात हलवतो तेव्हा हवेची हालचाल होते. त्यामुळे काचेच्या हवेतून कागदात जास्त दाब असल्याने कागद वर उडतो. दुसरीकडे जेव्हा आपण काच खाली धरून ठेवतो तेव्हा तेच घडते आणि काचेच्या आतली हवा कागदाला ढकलते, बाहेर पडते आणि कागद गळून पडते. हे सर्व हवाई विद्यार्थीबद्दल आहे. आपण स्वारस्यपूर्ण क्रियाकलापासह एक अद्भुत ज्ञान प्राप्त केले. तर वारे आणि चक्रीवादळ कसे होतात
ते पुढील व्हिडिओमध्ये पहा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. अधिक माहितीसाठी, अधिक व्हिडिओ मिळविण्यासाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय मुलांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया.